आजच्या टॉप 25 बातम्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या 5 तारखेपासून संयुक्त सभा पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरात आणि शिवाजी पार्क परिसरात। मुंबईत 3 सभा होणार। कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि नाशिकमध्येही प्रत्येकी 1 सभा तर दोघांच्या स्वतंत्र सभाही होणार। महापालिका निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 50 लाख रुपये घेतले। माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा घणाघाती आरोप। भानुसिंह रावत हे अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक। मीरा भाईंदर महापालिकेचा महापौर मराठीच होणार। मीरा भाईंदर शहरात मनसेने लावला बॅनर। भूमिपुत्र आणि स्थानिकांना डावलणाऱ्या मोठ्या पक्षाच्या रावणाचा येत्या 16 तारखेला मीरा भाईंदरकर दहन करतील। बॅनरवर मजकूर। मराठीसाठी आग्रही असणाऱ्या मनसेकडून प्रभाग 177 मध्ये गुजराती उमेदवार। मनसेकडून हेमाली भन्साली यांना उमेदवारी। राज ठाकरे कधीही दुजाभाव करत नसल्याची भन्सालींची प्रतिक्रिया। जळगाव महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेची बिनविरोध हॅट्रिक। प्रभाग क्रमांक 9 ब मधून प्रतिभा देशमुख बिनविरोध। महापालिकेबाहेर कार्यकर्त्यांचा विजय जल्लोष। गुलालाची उधळण करत घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानं बी फॉर्म लपवल्याचा आरोप। प्रभाग क्रमांक 1 मधील व्हिडिओ व्हायरल। बी फॉर्म टेबल खाली लपवल्याचा आरोप। सांगलीच्या मिरजेतील प्रभाग क्रमांक 3च्या भाजप उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला। अर्ज माघारी घेण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या समर्थकांनी हल्ला करून धमकावल्याची वनमाने यांच्याकडून तक्रार। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित। साताऱ्यात 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, ग्रंथदिंडी आणि भव्य चित्ररथ शोभायात्रा। स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसलेंकडून श्रीफळ वाढवून ग्रंथदिंडीला सुरुवात। बीडच्या माजलगावमध्ये ऊस तोडण्यासाठी आलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार। गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना अटक। अल्पवयीन मुली छत्तीसगडच्या। या घटनेनं ऊसतोड मजूर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। सांगलीत तरुणाची हत्या। कॉलेज कॉर्नर परिसरातील घटना। पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती। कुपवाडमधील 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या दुकानाला भीषण आग। काळेवाडी भागातील घटना। फटाक्यांच्या आवाजामुळे परिसरात भीतीचं वातावरण। न्यूयॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांनी घेतली महापौर पदाची शपथ। जोहरान ममदानी यांनी इतिहास घडवत कुराणवर शपथ घेतली। कंटेंट क्रिएटर्सना यूट्यूबपेक्षा एक्सवरच्या कंटेंटवर मिळणार जास्त पैसे। क्रिएटर्सना अधिक पैसे देण्याची मागणी करणाऱ्या एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांच्याकडून संकेत। पोस्टमधून जास्त पैसे कमावण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता। आणि आता पाहूयात या तासाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स।